जय शिवराय मंडळी, कसे आहात सगळे? तर आज मी अशा एका गडावर चाललो आहे ज्या गडाची सुरक्षा, काळजी, देखरेख अगोदर महाराज आणि त्यांचे मावळे करत होते आणि आता त्याच मावळ्यांच्या रूपात आपल्या देशाचे सैनिक, आपले फौजी बांधव करत आहेत. कारण सध्या तिथे त्यांचं प्रशिक्षण केंद्र चालू आहे. आता एवढं सगळं मी सांगितल्यावर तुम्हाला समजलंच असेल की मी कोणत्या गडावर चाललो आहे. होय, बरोबर ओळखलात तुम्ही. मी आपल्या पुरंदर किल्ल्यावरती चाललो आहे मित्रांनो. हा किल्ला पुणे जिल्ह्यातील नारायणपूर जवळ असलेला एक महत्त्वाचा ऐतिहासिक डोंगर किल्ला आहे मित्रांनो. तुम्ही पाहत आहात हा पुणे सातारा महामार्गावरील प्रसिद्ध खंबाटकी घाट बोगदा. हा बोगदा पुणे आणि सातारा यांना जोडणारा एक अत्यंत महत्त्वाचा आणि सुरक्षित मार्ग आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने बांधलेला हा बोगदा प्रवास अधिक सोपा आणि वेगवान करतो, सुरक्षित करतो. इथून जाताना दोन्ही बाजूंनी दिसणारी घाटाची सुंदरता, निसर्गरचना आणि आतली प्रकाश योजना प्रवासाला वेगळीच मजा देते. पावसाळ्यात तर हा इथलं सौंदर्य अजूनच खुलून दिसतं, पण वाहन चालवताना काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही पुणे सातारा महामार्गावर प्रवास करत असाल तर खंबाटकी घाट बोगदा अनुभवायला हवाच. तिथून थोडं पुढं आल्यावरती ट्रॅफिक का लागले म्हणून आम्ही बघायला गेलो तर हे बघा काय झाले. 3 गाड्या एकाच वेळी एकमेकांना ठोकल्यात. त्यामुळे गाड्या सावकाश चालवा भावांनो. तर फायनली आम्ही गडाच्या पायथ्याजवळ आलो आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता हा एंट्रन्स आहे. इथे आर्मीवाले असतात मित्रांनो, सो व्हिडिओ काढून देत नाहीत इथे. चला तर आपण आपल्या या पुरंदर किल्ल्याचा इतिहास बघूया. ते अगोदर भावांनो, आपल्या भावाला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. जशी श्रीरामांसोबत वानरसेना होती तसंच ही बघा, ही वानरसेना आपल्या गड किल्ल्यांची सुरक्षा करते मित्रांनो. हो, पण यांच्यापासून सावधान राहा, कारण ही तुमच्या हातात असणारे खाणं पिणं सगळं हिसकावून घेऊ शकतात मित्रांनो. हा कोणता दरवाजा आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा मित्रांनो. त्यावरती बघू शकता आपल्या देशाचा तिरंगा कसा मस्त सजला आहे. बरं कसं वाटतं? हा कोणता दरवाजा आहे मला काहीच समजलं नाही आहे. तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा की हे काय आहे मित्रांनो. आणि ही वास्तू पण मला काही समजलेली नाही आहे मित्रांनो. काय ते चर्चसारखं काहीतरी दिसतंय. काय आहे काय माहीत नाही मित्रांनो, मला कमेंट करून नक्कीच सांगा. इथे एक हा आरसा सापडलाय मला, त्याच्यावरती बघितलं कसा दिसतोय मी. तुम्ही पण सांगा मला कसा दिसतोय मी. हे बघा, एक छोटंसं गार्डन केलं या लोकांनी. त्याच्यावरती खूप मस्त असं लिहिलं आहे किल्ले पुरंदर आणि समोरच भगवा झेंडा लावला आहे मित्रांनो. हा आपल्या फौजी बांधवांचा TRG एरिया आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता इथे लिहिलं आहे पण. काय असेल याच्यामध्ये बरं मला नक्कीच सांगा तुम्ही. मला असं वाटतं आय थिंक कॉटेज आहेत ते. आणि हे खाली बघा आपला सह्याद्री कसा दिसतोय बरं. इथपर्यंत तर आम्ही गाडीवरती आलो आहे. आता इथून पुढे आम्हाला काही माहीत नाही. भूक खूप लागलेली म्हणून काहीतरी खायला गेलो. बघितलं इथं पेरू, स्ट्रॉबेरी वगैरे सगळंच आहे, पण खूप महाग आहे मित्रांनो. त्यामुळे आम्ही शेंगदाणेच घेतले. म्हटलं चला शेंगदाणेच खात जाऊया. त्या ताईंनी पण खूप मस्त पद्धतीने ते शेंगदाणे बनवून दिले आणि क्वांटिटी पण खूप दिली मित्रांनो. तर तुम्ही नक्कीच एकदा हे शेंगदाणे ट्राय करा. हे बघा मित्रांनो, हे मुरारबाजी देशपांड्यांची मूर्ती आहे. सगळे फोटो काढतात इथे आणि असं समोर गेलं ना की म्युझियम आहे मित्रांनो. हे बघू शकता आपली गँग सगळी चालली कशी. मुरारबाजी देशपांड्यांनी मुघलांविरुद्ध ह्याच भूमीत, याच मातीत युद्ध लढलेले मित्रांनो. त्यामुळं ही मूर्ती असायलाच हवी इथं. आणि हे तुम्ही बघू शकता मुरारबाजी देशपांडेंची समाधी आहे इथे. तर इथे लिहिलंय पण तसंच मित्रांनो. तुम्हाला मी आतमध्ये पण दाखवतो. तरी आपले सचिन भाऊ अगोदरच दर्शन घेऊन आलेले मित्रांनो, बघू शकता तुम्ही. तर हे बघा, या आतमध्ये असं काहीसं आहे. खूप बरं वाटलं मित्रांनो, आपण या गडावरती आलो आहे. तर आपण आता त्या म्युझियमकडे चाललो आहे मित्रांनो, ज्या म्युझियममध्ये आपल्या मुरारबाजी देशपांड्यांच्या युद्धाचे पुरावे आहेत. तर बघू शकता खूप गर्दी आहे मित्रांनो. आणि हा बघा आपला गणेश भाऊ कसा बसलाय, दमलाय विचारा, काय करेल तो पण. तर मित्रांनो खूप गर्दी आहे इकडे. तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी आहे त्या म्युझियमकडे जायला. तेवढीच वरती गडावरती पण आहे मित्रांनो. पण वरती असं आहे की कॅमेरा, मोबाईल काहीही नेऊन देत नाहीत मित्रांनो, कारण की आर्मी बेस आहे, आर्मी कॅम्प आहे. त्यामुळे थोडीफार काळजी त्यांना घ्यावीच लागते. त्यामुळे वरती मोबाईल अलाउड नाही आहे मित्रांनो. या तलावाचं महत्त्व असं आहे की दीर्घकाळ गनिमांचा वेढा किल्ल्याला पडला
की गडावरच्या लोकांना पाण्याची कमतरता भासावी नये यासाठी हा तलाव खोदण्यात आलेला मित्रांनो. तुम्ही बघू शकता केवढा मोठा तलाव आहे. हे छत्रपती संभाजी महाराजांचं उद्यान आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता, कारण छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म याच किल्ल्यावरती झाला आहे मित्रांनो. याच किल्ल्यावरती त्यांनी खूप युद्ध केलेत मित्रांनो. तुम्ही बघू शकता खूप सारे फोटो काढतात. गडाच्या पायथ्याजवळ असलेले हे शिव मंदिर, आणि हे बघू शकता मित्रांनो, हे काय आहे मला काहीच माहिती नाही आहे. तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा की नक्की हे काय आहे. तर हे शिव मंदिर आहे, आणि हे बघा आपले नंदी महाराज कसे बसलेत बरं, आणि त्यांच्या गळ्यात हा हार खूपच मस्त दिसतोय. मी आता शूज घेतले त्यामुळे मी आतमध्ये नाही जाते, मी इथूनच दर्शन घेतले. तुम्ही पण इथूनच दर्शन घ्या मित्रांनो. बघा आपल्या आतमधली ही पिंड कशी मस्त दिसते बरं. चला तर आपण पुढे जाऊया मित्रांनो. तर हे बघू शकता मित्रांनो, इथे एक महाराजांची मूर्ती आहे मित्रांनो. सगळे कसे फोटो काढत आहेत इथे. हे असं हात वगैरे लावणं हे चुकीचं आहे मित्रांनो. मला तर असंच वाटते की तुम्ही लांबून दर्शन घ्या, पण हे असं हात वगैरे लावणे चुकीचं आहे मित्रांनो. तर ही बघा ही तोफ आहे, कशी सुंदर तोफ आहे बरं. तोफांचं एक वेगळंच महत्त्व आहे मित्रांनो, आणि ते महत्त्व तुम्हाला गडावरती आल्यावरतीच समजेल मित्रांनो. तर हे बघू शकता, या काही आपल्या महाराजांच्या जमान्याच्या तोफा नाही आहेत मित्रांनो. या बनावटीच्या तोफा आहेत, ज्या फक्त इथं एक डेकोरेशनसाठी ठेवलेत, पण खूप मस्त आहेत मित्रांनो. तर आता आपण चाललो आहोत आतमध्ये म्युझियममध्ये मित्रांनो. तुम्ही बघू शकता हे छत्रपती संभाजी महाराज वंदन स्थळ असं लिहिलं आहे मित्रांनो. खूप गर्दी आहे आतमध्ये मित्रांनो, तरी पण मी दाखवतो मित्रांनो तुम्हाला. हे बघू शकता, हे मावळ्यांचे पुतळे आहेत मित्रांनो. पण खरंच सांगतो, अगोदरच्या जमान्याचे मावळे, अगोदरच्या जमान्याची माणसं अशीच होते मित्रांनो. हे आतमध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो, सगळे फोटोग्राफ्स आणि त्याच्याबद्दल माहिती लिहिली आहे मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो, ही प्रतिमा संभाजी महाराजांचे शस्त्र शिक्षण याबद्दलची आहे मित्रांनो. खाली लिहिलंय पण की जिजाऊंच्या देखरेखीखाली संभाजी महाराजांचे शास्त्रांचे शिक्षण. आणि इकडे पण बघू शकता मित्रांनो, ही प्रतिमा आहे की संभाजी महाराजांच्यावरती सुसंस्कार हे छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच जिजाऊंनी केलेले होते मित्रांनो. हे बघू शकता तुम्ही, त्याबद्दल माहिती लिहिली आहे मित्रांनो. आणि इकडे छत्रपती संभाजी महाराजां जेव्हा जन्मले त्यावेळेची प्रतिमा आहे मित्रांनो. त्याबद्दल माहिती लिहिलेली आहे. तुम्ही बघू शकता 14 मे 1657 साली. हे बघा छत्रपती संभाजी महाराजांची छानशी मूर्ती इथे डेकोरेट केलेली आहे मित्रांनो. त्याच्या मागे पुढे झाडंही बघू शकता मित्रांनो. इकडे तिकडे वरती खाली सगळीकडे त्यांच्या प्रतिमा पण आहेत मित्रांनो. वारंवार येणाऱ्या दुष्काळाचे संकट, अन्न पाण्याची टंचाई यासाठी नाले ओढे बांधताना ही एक प्रतिमा आहे मित्रांनो. आणि तसं खाली लिहिलंही मित्रांनो, बघू शकता तुम्ही. सुजलाम सुफलाम हे असं त्याला एक नाव दिलेलं आहे, एक टायटल दिलेलं आहे मित्रांनो. महाराणी येसूबाईंना महाराजांनी एक जबाबदारी दिलेली मित्रांनो, त्याबद्दल ही एक प्रतिमा आहे मित्रांनो. बघू शकता खाली, तुम्ही वाचूही शकता मित्रांनो. तर हे सगळं या प्रतिमेत दाखवत आहेत मित्रांनो. औरंगजेबाच्या ताब्यातून बऱ्हाणपूर उद्ध्वस्त केले याची एक छोटीशी प्रतिमा आहे मित्रांनो. बघू शकता सगळे सोने नाणे रत्ने मौल्यवान वस्तू सगळ्या जप्त केल्या मित्रांनो. तर बघू शकता असे म्युझियम आहे मित्रांनो. खूपच भारी आहे, खूपच ऐतिहासिक आहे मित्रांनो. तुम्ही एकदा नक्कीच बघा. आणि बघू शकता आपल्या छत्रपतींची मूर्ती कशी मस्त आहे. छोटे छोटे आपले मावळे कसे फोटो काढत आहेत मित्रांनो. तर असा हा म्युझियम आहे मित्रांनो. अजून पुढे दाखवतच मित्रांनो तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही, सिंहगड कोंढाणा किल्ल्याबद्दल इथं एक माहिती लिहिली आहे मित्रांनो. बघू शकता, हे वाचू शकता तुम्ही. हा पराक्रम आपल्या तानाजी मालुसऱ्यांचा आहे बरं का, हे तुम्हाला माहितीच असेल मित्रांनो. तर पुढेही बघू शकता मित्रांनो तुम्ही की हा विजयदुर्ग किल्ला आहे मित्रांनो. विजयदुर्ग किल्ला कुठे आहे तुम्ही नक्की सांगू शकता मित्रांनो. सिंधुदुर्गला आहे मित्रांनो. तर तुम्ही कधी बघितला आहे का किल्ला, मला नक्कीच कळवा मित्रांनो. तर सगळेच किल्ले इथे मित्रांनो आहेत. हा बघू शकता आपला रायगड. मला खूप गर्व आहे की मी रायगड जिल्ह्यात जन्मलो आहे मित्रांनो. आणि हा जंजिरा हा पण आपल्या रायगड जिल्ह्यातच मोडतो मित्रांनो. हा पण कोकणातच मोडतो. तुम्ही बघू शकता इथे लिहिलं आहे तसं.
हा किनारपट्टीचा आतमध्ये समुद्रामध्ये असलेला किल्ला आहे मित्रांनो. गड किल्ल्यांवरती येऊन अशा ऐतिहासिक म्युझियममध्ये येऊन खरंच खूप भारी वाटतं मित्रांनो. तुम्ही एकदा नक्कीच यायला पाहिजे. कारण आपल्याला महाराज अनुभवायला नाही भेटले, पण वाचायला शिकायला तर नक्कीच भेटतात आपल्याला मित्रांनो. तर खरंच हा अनुभव घेतला पाहिजे मित्रांनो आपण सगळ्यांनीच. तर तुम्हीही कधी तरी भेट द्या या किल्ल्याला नक्कीच. तर हा विसापूर किल्ला आहे मित्रांनो. तुम्ही कधी गेलायत का? हा किल्ला कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? हाही लोहगडजवळच आहे मित्रांनो. तुम्ही जर कधी लोणावळ्यात गेलात तर तुम्हाला हा मळवलीतून आतमध्ये जाऊन नक्की दिसेल मित्रांनो. तर तुम्ही विसापूर ही पाहायला हवा आहे मित्रांनो. तर हे बघू शकता मित्रांनो, शिवाजीराव इंगळे यांच्याबद्दल काही माहिती लिहिली आहे मित्रांनो. हे एक आपल्या महाराजांचे मावळे होते मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता इथे खूप मावळ्यांचे लिहिलेलं आहे मित्रांनो. जसे की हे बाजी पासळकर. तुम्हाला माहीत असतीलच की बाजी पासळकर कोण आहेत. या म्युझियममधली महाराजांची वंदनस्थळे दाखवलेली आहेत मित्रांनो. तुम्ही बघू शकता. हे मी लाईव्ह आपल्या म्हणजे सगळे पूर्णपणे जाऊन बघितले मित्रांनो. तुम्हाला इथे फोटोग्राफ्समध्ये पण दिसत असेल. तर हे बघू शकता मित्रांनो, हा किल्ला कोणता आहे. तर खाली लिहिलेलं आहे मित्रांनो की हा किल्ला मल्हारगड आहे. महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यांच्या नंतर बांधलेला किल्ला आहे मित्रांनो. आणि बघू शकता हा महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा एक चित्र आहे. सगळ्यांच्याच घरी असते मित्रांनो हा. तर इथे पण आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि खरंच भावाला सपोर्ट करा. भेटूयात आपण आता एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.